उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला माहिती दिलीये. ज्यात जे नेते मंडळी काम करतील तेच पदावर बसतील आणि जे पदावर असून काम करत नाहीयेत त्यांना डच्चू देणार असल्याचे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत. आणि याची पहिली झलक काय, तर पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणी शिंदेंनी गेल्या आठवड्यात बरखास्त करून टाकली. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडालीये. मुळात हे नक्की काय घडतंय, कोणाकोणाला डच्चू मिळणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शिंदे हे पाऊल का उचलतायत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात. नेमकं काय घडलंय ते समजून घेऊयात. तर जसं की आपल्याला माहिती आहे, जानेवारी 2024 मध्ये राज्यातील 29 महापालिकांचे निकाल आले. महायुतीत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला या निवडणुकांमध्ये फारसं यश मिळालं नाही. मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे सेनेला मात दिली होती. तसंच जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली असली तरी सत्तेत असूनही पहिल्या क्रमांकापर्यंत न पोहोचल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले. परंतु नाराजी फक्त मनात न ठेवता त्यांनी थेट कारवाई सुरू केली आणि याच पार्श्वभूमीवर सर्वात आधी शिंदेंनी पुण्यावर कारवाई केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमधील निराशाजनक कामगिरी आणि पक्षांतर्गत गटबाजी लक्षात घेऊन दोन्ही शहरांची संपूर्ण कार्यकारिणी तात्काळ त्यांनी बरखास्त केली. का? कारण पुण्यात शिंदेंची ताकद नेहमीच कमकुवत राहिलीय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुणे शहरात शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद फारशी वाढलेली नव्हती. पूर्वीच्या 10 नगरसेवकांपैकी फक्त एकच नगरसेवक शिंदेंसोबत गेला होता. आता जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर उदय सामंत यांनी फटकेबाजी केली असून समन्वय न दिसल्यास मुख्यमंत्री स्वतः हस्तक्षेप करणार असल्याचेही संकेत मिळतायत. तसं बघायला गेलं तर आता निवडणुका पुढचे 3 वर्ष तरी नाहीयेत. मुळे राज्यातील सर्वच्या सर्व 43,000 गावांपर्यंत शिवसेना पोहोचण्यासाठी कामाला लागा असे आदेशही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलेत. सध्या जाहीर करण्यात आलेल्या संपर्क प्रमुख यादीत देखील अनेक आमदार खासदार यांची नावं आहेत. त्यांना स्वतःचा मतदारसंघ बघून संपर्क प्रमुख असलेल्या जिल्ह्याची आणि लोकसभा मतदारसंघांची देखील जबाबदारी बघावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांचा कामाचा रिपोर्ट वरिष्ठांना सादर होणार आहे. आता निवडणूक नसल्याने एकनाथ शिंदे यांचे सर्व लक्ष पक्ष संघटना वाढीकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता क्वांटिटी नको, क्वालिटी हवी. फक्त निधीसाठी येणारे दूर केले जातील. जे पक्षाचे काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील, असेही संकेत एकनाथ शिंदेंनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजप पक्षाची काम करण्याची पद्धत कशी आहे, अगदी तशीच आता शिवसेनेची असणार आहे. निवडणुका नाहीत, मात्र मतदार याद्यांवर काम करण्यास सांगण्यात आले. प्रत्येक मतदार यादीवर शिवसेना पोहोचली पाहिजे. प्रत्येक बीएलएवर आता कामाचा जोर असेल. येणाऱ्या वर्षात मतदारसंघाचे विभाजन होणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्ष तयार असला पाहिजे. म्हणून मतदार याद्यांवर फोकस करा, असेही आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बरं, या सगळ्या कारवाईमध्ये सगळ्यांना प्रश्न पडलाय, तो म्हणजे कोणाची विकेट पडणार. तर तुम्हाला सांगते, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आलेले निकाल पाहता शिवसेनेतील अकार्यक्षम 2 मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाहीये आणि या निवडणुकीत शिंदे पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात प्रचारासाठी गेले. मात्र काही मंत्री आपल्या जिल्ह्यात तळ ठोकून असतानाही पक्षाच्या जागा निवडून आल्या नाहीत. नागपूर अधिवेशनावेळीच शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता पक्षात नाराजी नाट्य नकोच म्हणून फेरबदल तेव्हा काही केले नाहीत. मात्र जिल्हा परिषदेपूर्वी शिंदेंनी मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिले होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आहे. शेवटी काय, पुण्यापासून सुरू झालेली ही कारवाई आता राज्यभर पसरण्याची चिन्ह आहेत. मंत्री असो, आमदार असो किंवा शाखा प्रमुख, सगळ्यांचाच परफॉर्मन्स रिव्ह्यू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा अध्याय आता कुठे जातो, काय नेमके फेरबदल होतील, हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.